मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. गॅस कंपन्यांकडून एजन्सींना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे वितरण मर्यादित ठेवण्यास सांगितले आहे. तसेच घरगुती गॅस सिलेंडर धारकांना 1 महिना पूर्ण झाल्याशिवाय दुसरा सिलेंडर देऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी गॅस कंपनीकडे सध्या केवळ पुढील 3 दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांनी गॅस जपून वापरावा असे आवाहन गॅस एजन्सीकडून करण्यात आले आहे. दरम्यान गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. 14.2 किलो घरगुती सिलेंडरचा दर 863 रुपये 50 पैसे वरून वाढून 923 रुपये 50 पैसे झाला आहे. तर 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचा दर 1747 रुपये वरून वाढून 2861 रुपये झाला आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात गॅसचा तुटवडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल, कारण आपण देखील एक हॉटेल व्यावसायिक आहोत. जो युद्धाचा भडका ज्याची झळ अख्ख्या जगाला जाणवत आहे, भारतालाही त्याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलेली आहे. अधिकृत गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून आम्हाला अधिकृत सूचना अजूनपर्यंत आलेल्या नाही आहेत की तुटवडा होतोय. आजपर्यंत गॅस व्यवस्थित आम्हाला पुरवला आहे, पण ह्यानंतर जर परिस्थिती तशी निर्माण झाली तर सगळा हॉटेल व्यवसाय रत्नागिरीतला सगळे व्यवसाय हे व्यावसायिक सिलेंडरवर सगळे चालतात आणि ते जर सिलेंडर सप्लाय झाला नाही तर आपण काही जेवण बनवू शकत नाही किंवा काही सप्लाय करू हॉटेल व्यवसाय हा बंद करावा लागणार आहे. एवढी परिस्थिती उद्भवू शकते. पण महाराष्ट्र सरकार यासाठी खंबीर आहे आम्हाला असं वाटतं आणि सर्व आशा आमची त्यांच्यावर अवलंबून आहे आणि ती झळ आम्हाला पोचवायला देणार नाही. आज शिमगा उत्सव रत्नागिरीमध्ये चालू आहे. रामदेवत भैरी ते राम प्रदक्षिणेला बाहेर पडलेला आहे. आम्ही ते भैरी देवाला साकडे घातलं आहे. ही युद्धजन्य परिस्थिती लवकर लवकर निवडून सगळं व्यवहार सुरळीत पार पाडून देत आणि ह्याचा सगळे व्यावसायिक आनंदाने व्यवसाय करून देत. आज शिमगा उत्सवामध्ये पर्यटक भयंकर प्रमाणे रत्नागिरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता येणारा पुढला सीझनसुद्धा पर्यटकांनी भरून जाणार आहे. तरी ही सिलेंडरची पूर्तता व्यवस्थित सुरळीतपणे पार पडेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो.